आणि यानंतरची पुढची बातमी आहे जातनिहाय जनगणनेसंदर्भातली। जातनिहाय जनगणनेला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने निकाली काढली आहे। जातनिहाय जनगणना करायची की नाही हा केंद्र सरकारचा निर्णय आहे, त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिलाय। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासह 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। जातनिहाय आकडेवारीचा गैरवापर होऊ शकतो, त्याने समाजात तेढ निर्माण केली जाऊ शकते असा दावा याचिकाकर्त्यांचा होता, पण तो दावा कोर्टाने मान्य केलेला नाही। हा दावा निकाली काढताना याचिका निकाली काढताना सुप्रीम कोर्टाने नेमकं काय काय म्हटलंय एक नजर टाकूया। सुप्रीम कोर्ट म्हणते की जातनिहाय जनगणना करण्यात गैर काहीच नाहीये। देशात मागास नागरिकांची संख्या किती हे सरकारला कळलंच पाहिजे। जर सरकारला अचूक संख्या कळली तर मग सरकारला कल्याणकारी योजना या अधिक प्रभावीपणे पोहोचवता येतील, राबवता येतील, तयार करता येतील। जातनिहाय जनगणना करायची की नाही हा खरं तर धोरणात्मक मुद्दा आहे, पॉलिसी डिसिजन आहे आणि तो केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे केंद्र सरकारच तो निर्णय घेऊ शकतं। न्यायव्यवस्थेचा विचार केला तर न्यायव्यवस्था त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळतोय।